हेल्थ इन्शुरन्स घेतलंय म्हणजे सगळी चिंता मिटली असं वाटतं, बरोबर ना? पण खरं सांगायचं गेलं ना तर प्रत्येक गोष्ट त्यात कव्हर होत नाही. मग ह्यामध्ये कुठल्या गोष्टी कव्हर होतात आणि कुठल्या नाही, चला हे समजून घेऊया पुढच्या 1 मिनिटात. केवळ आपण आहे ना चेकअपसाठी ऍडमिट झालो आणि ऍक्टिव्ह ट्रीटमेंट नसेल तर क्लेम मंजूर होत नाही. दुसरं, दातांच्या रुटीन चेकअपसाठी गेलोय, तिथे दातांची क्लिनिंग किंवा रूट कॅनल केलं आपण किंवा टूथ एक्स्ट्रॅक्ट जरी केला, बहुतांश हे सगळ्या पॉलिसीमध्ये एक्सक्लूड असतं. केवळ सौंदर्यासाठी सर्जरी केली, मेडिकली आवश्यक नसेल ना, हे सुद्धा पॉलिसीच्या बाहेर असतं. दारू पिल्यामुळे किंवा ड्रग्ज घेतल्यामुळे जर काही सेल्फ इंजुरी झाली, हे सुद्धा पॉलिसीमध्ये कव्हर होत नाही. बेड रेस्ट दिली डॉक्टरने, म्हणजेच काय की आपलं ऍक्सिडेंट झालं आणि हॉस्पिटलाइजची गरज नाही पण बेड रेस्ट दिली, नर्सिंगची फॅसिलिटीची गरज पडली, तर हे सुद्धा हेल्थ इन्शुरन्स मध्ये कव्हर होत नाही. म्हणूनच हेल्थ इन्शुरन्स घेणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच त्याच्या अटी आणि नियम हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा DK FinServ हेल्थ इन्शुरन्स मध्ये 100% क्लॅरिटीसाठी.